अरे 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 अरे, ही गाडी चालून कोण राहिलं नाही. आज काढली आपली स्प्लेंडर आणि 142च्या स्पीडनं मी आलो बुलढाणा आपल्या लायब्ररीवर. तेवढ्यातच आपल्या घरचा फोन आला आणि म्हणे की वरवंडला लग्न आहे म्हणे, तर तुला जावंच लागते म्हणे. मग मी जातच होतो तर आपला भाऊ आदित्य म्हणे की मला रूमवर सोडून दे म्हणे आणि तू चालला जा म्हणे. मग मी त्याला त्याच्या रूमवर सोडून नॉनस्टॉप आलो डायरेक्ट वरवंडला. तर तिथे सगळी आपलीच पब्लिक नाचत होती. मी तर सावलीतच सेफ होतो राव. तेवढ्यातच अभिभावनं केली भाऊ बल्ले बल्ले चालू. आमच्याकडे वाजवणारे सुद्धा भेटतील, कोणाला लागला तर सांगा बरं का. तेवढ्यात झाली ना भाऊ नवरदेवाची एंट्री. मग तिथून आलो मी मंडपात आयर करायला. आयर करून झाल्यावर आपल्या गावातला वायरमन भेटला आणि चाल म्हणे मी तुला जिरा पाचतो म्हणे. मग तुम्हाला तर माहितच आहे आपण फुकाचं कुठेच सोडत नाही. मग जिरा पेत पेत आम्ही आलो नवरदेवाजवळ. तर तिथं वरवंड येथील आपली मित्रमंडळी सुद्धा भेटली. आमच्याकडे नाचायला सुद्धा रोजाना माणूस भेटतील बरं का. मग तिथून आम्ही आलो मंडपात, कारण लग्न लागायचा टाइम झाला होता. आणि ही खडकी येथील आपली मित्रमंडळी. मग काय लग्न लागून झाल्यावर पहिल्याच पंक्तीत तर आपल्या मावस भाऊ सोबत जेवायला बसलो. वरवंड येथील आपली मित्रमंडळीने दाबून खाऊ घातलं राव. मग तिथून जेवण झाल्यावर काढली आपली स्प्लेंडर आणि वरवंडला बाय बोलून चला मग मित्रांनो आम्ही जातो आता घरी. तोपर्यंत तुम्ही फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.